नमस्कार, मी कल्याणी भोगले आणि मागच्या आठवड्यात आपण डेली पेंटिंग कॅरल मरीन या आर्टिस्टचं डेली पेंटिंग या पुस्तकावर चर्चा केली. आता त्याच्यानंतर ते जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर इथे लिंक देते, ती नक्की बघा. आता त्याच्यानंतर पुढे काय? आता जरी मी म्हणलं की आपण चर्चा केली मागच्या आठवड्यात की रोज छोटं पेंटिंग केलं पाहिजे, पण रोज करणं ही किती अवघड गोष्ट आहे आणि स्वतःला सतत मोटिवेट ठेवणं ही पण खूप अवघड गोष्ट आहे. म्हणजे एखादी क्रिएटिव्ह करत असताना, म्हणजे जे कवी असतात किंवा लेखक असतात किंवा आर्टिस्ट असतात किंवा कुठल्या क्रिएटिव्ह फील्डमध्ये की जिथे आत्ता मी प्रॅक्टिस करते किंवा मी आत्ता सुरुवात केली आहे किंवा मी 4 वर्ष झाली सुरुवात केली आहे, मी 10 वर्ष झाली सुरुवात केली आहे, पण त्याच्यातनं पैशाने मॉनिटरी व्हॅल्यू कमी असते, पैशाने पटकन तुम्हाला सक्सेस मिळत नाही किंवा बऱ्याच त्याच्यात गोष्टी असतात की सेल्फ मोटिवेट ठेवणं खूप अवघड असतं. तर ह्याच्यानंतर जे दुसरं पुस्तक मला डोक्यात आलं ते आहे द प्रॅक्टिस शिपिंग क्रिएटिव्ह वर्क. सेथ गोल्डिनचं हे पुस्तक आहे. तर हे खूप छान पुस्तक आहे. म्हणजे मला हे पुस्तक का सांगावंसं वाटलं किंवा मी हे कलेक्शनमध्ये काय ठेवलंय तर तुम्हाला सांगते. हे पुस्तक उघडून तुम्ही पानं चाळलीत तर तुम्हाला एक मोटिवेशन असतात ना काही काही पुस्तकं की जी एक असतात आपल्याकडे आणि मग कधीही आपल्याला बघितली आणि त्याची पानं उलटून त्यातलं काही वाचलं की काहीतरी मिळतं, काहीतरी क्लिक होतं, काहीतरी मोटिवेट होऊ शकतो आपण, अशा टाईपचं हे पुस्तक आहे. आणि ह्या पुस्तकाच्या नावातच आहे द प्रॅक्टिस. आणि शिपिंग क्रिएटिव्ह वर्क. शिपिंग क्रिएटिव्ह वर्क म्हणजे काय तर प्रोड्यूस करणं, लोकांसमोर शेअर करणं, प्रोडक्शन करणं क्रिएटिव्ह कामाचं आणि प्रॅक्टिसनी. हे त्यांनी दोन्ही पॉईंट कनेक्ट केले. आणि प्रॅक्टिस हा शब्द म्हणजे आता तुम्ही म्हणाल हा प्रॅक्टिस करावा, मला कळलं की हा बाबा रोज प्रॅक्टिस करायची, पण आपल्याला नुसतं म्हणणं आणि रोज प्रॅक्टिस करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. तर त्या प्रॅक्टिस ह्या सब्जेक्टला, या विषयाला अगदी प्रेमाने धरून आणि त्या प्रॅक्टिस शब्दाच्या सगळे जे पॉइंट्स कुठले कुठले त्याचे जे अँगल्स आहेत ते सगळे डिस्कस या पुस्तकात केलेले आहेत. तर काही काही गोष्टी ज्या मला आवडल्या त्या थोड्याशा ह्या भागात बघू आपण आणि अजून पुढचा भाग पण मी ह्याच्यावर करणार आहे, कारण बऱ्याच गोष्टी ह्याच्यात डिस्कस केलेल्या आहेत. तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं असेल तर घेऊ शकता. आपल्या भारतात हे स्वस्त मिळतंय, अमेझॉनवर 99 रुपयाला फक्त पुस्तक आहे. नक्की घेऊन वाचू शकता. बरं, प्रॅक्टिस आणि सराव. तर आता काही काही गोष्टी ज्या मला खूप आवडल्या. तर बरं, पहिल्यांदी शिपिंग क्रिएटिव्ह वर्क. आता त्याच्यात काय आहे तर पहिलं हे एक पॉइंट मला खूप, म्हणजे मी नेहमीच म्हणते किंवा आपण चर्चा केलेली आधी, पहिला एक पॉइंट मला असा स्ट्राईक झाला. तो काय, जर तुम्ही लोकांसमोर आलाच नाही, जर तुमचं काम लोकांसमोर आलंच नाही तर तुम्ही क्रिएटिव्ह कसं साबित व्हाल? म्हणजे जर तुम्हाला स्वतःला क्रिएटिव्ह पर्सन ॲज अ आर्टिस्ट म्हणून घ्यायचंय तर तुम्हाला तुमचं काम लोकांसमोर सतत दाखवणं गरजेचं आहे. आणि हे महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही क्रिएटिव्ह आहात म्हणून लोकांसमोर काम दाखवताय असं नाही, तर तुम्ही काम करताय म्हणून क्रिएटिव्ह आहात, असा एक वेगळा अँगल त्यांनी ह्याच्यात दिलेला आहे. खरंच आहे ना. म्हणजे मला खूप आयडिया सुचतात, मी खूप भारी आहे, मला खूप टॅलेंटेड आहे, मी अगदी जन्मापासून, असतात बरेच लोक खरंच, पण कामच केलं नाही, लोकांसमोर तुम्ही आलाच नाहीत तर त्याचं काय आहे? तर त्याचा उपयोग आहे का? किंवा तर तुम्ही क्रिएटिव्ह कसं असाल जर तुम्ही काम केलं नाहीत आणि केलेलं काम जर लोकांपर्यंत आणलं नाहीत तर त्याचा काही उपयोग नाही, असा सरळ सरळ ह्याच्यात मेसेज आहे. आणि हे मला खूप पटलं, कारण जरी अगदी खूप टॅलेंट आहे, खूप गोष्ट करायच्यात पण आपण केल्याच नाहीत तर त्याचा काही उपयोग नाही. आणि करून सुद्धा जर लोकांसमोर त्या आणण्याची आपण डेअरिंग केलं नाही तर त्याचाही काही उपयोग नाही. तर ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी कनेक्ट केल्या आणि ह्याच्यात सांगितलंय. आता अजून एक पॉइंट अजून त्यांनी डिस्कस केलाय की ट्रस्ट युअर सेल्फ. आता हे इतकं छान सांगितलंय ना, म्हणजे थोडंसं वाचल्यानंतर थोडंसं आपल्याला खूप त्याच्यावर विचार करावा लागतो, पण 2-3 पॅरेग्राफ असे वेगवेगळे छोटे छोटे पॅरेग्राफ आहेत, तर ते असे वाचले की आपल्याला लिंक लागते. तर त्याच्यात एक छान गोड असा पॉइंट सांगितलाय, ट्रस्टिंग युअर सेल्फ. म्हणजे आता आपण लोकांवर विश्वास कधी ठेवतो? एखादी व्यक्ती किंवा एखादी सिस्टीम ह्याच्यावर आपण विश्वास कधी ठेवतो? ते जेव्हा आपल्याला परत परत त्या गोष्टी करतात किंवा त्या सतत करत असतात तेव्हा त्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो. म्हणजे एखादी व्यक्ती ही गोष्ट करेलच ही आपल्याला गॅरंटी कधी असते? जेव्हा ती व्यक्ती वर्षानुवर्ष किंवा थोडे दिवस
त्या व्यक्तीने ती गोष्ट आपल्याला करून दाखवलेली असते, आपण ती पाहिलेली असते, तेव्हा त्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवतो. तर तसंच त्यांनी सांगितलं की स्वतःवर विश्वास ठेवायला, जर तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा असेल तर काय करावं लागेल, आपण प्रॅक्टिस ही त्यांनी त्याच्यात कनेक्ट केलंय की मी माझ्यावर विश्वास, एखादी गोष्ट मला येईल हे आपण स्वतःवर कधी विश्वास ठेवू, किंवा हा आपला कॉन्फिडन्स आपण म्हणतो किंवा जी क्लॅरिटी म्हणतो ती कधी येईल, जर आपण ती गोष्ट सतत केली, करून बघितली आणि ती करत राहिलो, तर मग आपल्याला त्या सातत्याने आपल्याला ते कळेल की हा आपण ही करू शकतोय, आपल्याला ही जमेल, आपल्याला ही जमायला लागली आहे सतत करून. आणि म्हणून त्या प्रॅक्टिस आणि त्या सरावाचं महत्व आहे. ट्रस्टिंग युअर सेल्फ, स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी, स्वतःवर विश्वास निर्माण करण्यासाठी आणि आपण एखादी गोष्ट आयुष्यात करू शकतो हे स्ट्रॉंगली एक पॉइंट आपल्याला हे करण्यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे, असं त्यांनी ते सांगितलेलं आहे. प्रॅक्टिस, त्याच्यासाठी प्रॅक्टिस करायला पाहिजे. अजून काय तर आता आपल्या जे आपण सेल्फ मोटिवेटेड आर्टिस्ट असतो की स्वतः की कोणी आपल्याला प्रोजेक्ट दिले म्हणून नाही, मला माझं स्वतःची पेंटिंग करायचे किंवा मी कविता लिहितेय किंवा मी लेखन करते, मला पुस्तक लिहायचंय, तेव्हा स्वतः मोटिवेट होणं, स्वतः हे करणं खूप गरजेचं आहे आणि ते खूप अवघड आहे. तर तेव्हा काय काय होतं, फेल्युअर्स येतात की आज मला कविता सुचलीच नाही, आज मला लेखन सुचलं नाही, माझं पेंटिंग चांगलं झालं नाही, आज काहीतरी अडथळेच आले, कोणीतरी काहीतरी बोललंच, कोणीतरी काहीतरी त्याला नावं तरी ठेवली, किंवा काहीतरी आपल्याला कळलं की हे कोणी ऍक्सेप्ट नाही केलं किंवा व्हॉट एव्हर काही. तर तेव्हा आपला अतिशय आपण निगेटिव्ह ह्याच्यात जातो आणि मग रडत बसून मग काय करणार म्हणजे आता आपल्याला नकोच आहे, मला येतच नाही, मी आता करूच शकत नाही, असे सगळे वाईट विचार आपल्या मनात जेव्हा येतात तेव्हा आपल्याला एकच गोष्ट तरू शकते, ती म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, ज्या गोष्टी आपल्याला अनुभव आलेला आहे, तो सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून परत प्रॅक्टिस करत राहणं, सतत प्रॅक्टिस करत राहणं, सराव करत राहणं आणि आपल्या कलेची, आपल्या स्किल्सची. आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की आपण म्हणतो ना टॅलेंट आणि स्किल, तर ते म्हणतात की प्रोफेशनल जर तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं असेल आणि तुम्ही प्रोफेशनल त्या गोष्टीत व्हायचं असेल तर स्किल टॅलेंटपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. टॅलेंट आहे पण सतत सरावाने, प्रॅक्टिस त्यांनी केल्याने तुम्ही स्किल डेव्हलप होईल आणि तुम्ही प्रोफेशनल म्हणून जगासमोर येऊ शकता, असं त्यांनी सांगितलंय. बरं, अजून काय सांगितलंय तर आता ऑडियन्स, की मी केलेल्या गोष्टी, एक तर त्यांनी सांगितलंय तुम्ही केलेल्या गोष्टी जगासमोर आणा. बरं, त्या कशा आणा, तर तुम्हाला जर समजा पहिल्यांदा कॉन्फिडन्स नसेल तर पहिल्यांदा प्रॅक्टिस करता करता हळूहळू तुम्ही तुमच्या नातेवाईकांसमोर द्या पहिली, मग नंतर फ्रेंड्स समोर द्या, मग काही छोट्या ऑडियन्स समोर तुम्ही ठेवा आणि मग हळूहळू ते सगळीकडे पब्लिश करा, शिप करा, म्हणजे तुमचं क्रिएटिव्ह वर्क शिप अशा तऱ्हेने हळूहळू करा, असंही त्यांनी सांगितलं. अशा बरेच अँगल डिस्कस केलेले आहेत पुस्तकात. तर मला वाटतं छोट्याने आपण सुरुवात करू शकतो, डेली प्रॅक्टिस. आणि हा माणूस नुसतंच लिहित नाहीये किंवा नुसतंच बोलत नाहीये, त्यांनी 7,500 ब्लॉग्स सतत रोज डेली एक ब्लॉग लिहायचा, असं 7,500 ब्लॉग्स त्यांनी लिहिलेले आहेत. म्हणजे तुम्ही त्याच्यातनं समजू शकता की किती डेडिकेटेड, म्हणजे स्वतःच काम करून मग त्याच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे आणि स्वतःच्या एक्सपिरियन्सवरनं ते सांगतायत. तर अशा बऱ्याच गोष्टी, मला वाटतं हे 3-4 पॉईंट आपण चांगले कव्हर केले. आता पुढच्या भागात मी अजून त्याच्यात काय काय आहे पुस्तकात ते सांगू शकते, किंवा त्याच्या आधी तुम्ही हे पुस्तक विकत घ्या, वाचा. आणि हे चांगलं पुस्तक आहे, म्हणजे एक आपल्याकडे कलेक्शनमध्ये असणं. आणि मग नंतर मला तर खूप उपयोग होतो. मला असं कधी वाटलं ना की मी ही सगळी पुस्तकं, हे म्हणा किंवा द वॉर ऑफ आर्ट आहे अशी, किंवा काल तुम्हाला सांगितलं कॅरल मरीनचं मागच्या आठवड्यात सांगितलं, अशी पुस्तकं मी आणून ठेवलेली आहेत. आणि जेव्हा, कारण ते मोटिवेशनची मला तर सतत गरज पडते की आपण पेंटिंग करतोय ते बरोबर करतोय की नाही, मग ह्याचं काय होणार, मग काय येऊन असे वाईट विचार सतत येत असतात मनात, आणि ते खूप मोठं डिस्ट्रॅक्शन असतं आपल्या क्रिएटिव्हिटी किंवा आपली सृजनशीलता आहे त्याच्यात, खूप वाईट गोष्टी आहेत तर त्या बाजूला करण्यासाठी ते पुस्तक तुम्ही घेऊ शकता. आणि आजचा व्हिडिओ बघा, मला वाटतं 3-4 गोष्टी तुम्हाला कळल्याच असतील, तर त्या नक्की मला सांगा कमेंटनी तुम्हाला कसं वाटलंय. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि ते बेल आयकॉन म्हणतात ना ते क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझे नवे व्हिडिओ आपोआपच कळतील. ओके, चलो तो बाय, पुढच्या वेळेस भेटूया.